नमस्कार। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत सरवली में व्यायामशाला का भव्य उद्घाटन। आपको बताते चलें, सरवली ग्राम पंचायत के सरपंच राज ठाकरे ने अपने खर्च से भव्य व्यायामशाला की स्थापना की। इस व्यायामशाला से 3 गांव के रहवासियों को सुविधा मिलेगी, जिसमें सरवली, राजनगर और ठाकुर गांव के रहवासी सम्मिलित हैं। इस व्यायामशाला का उद्घाटन डिजिटल माध्यम से किया गया। आए हुए मान्यवरों में विधायक शांताराम मोरे, प्रकाश पाटिल, देवानंद थले, मदन बुआ नाइक, दयानंद चोरगे, रुपेश महात्रे और आए हुए सभी मान्यवरों का स्वागत और सत्कार सरपंच राज ठाकरे द्वारा शाल व पुष्पगुच्छ भेंट कर किया गया। आइए देखते हैं वहां का एक दृश्य। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे, तुझं कार्य, तुझं काम, तुझे ग्रामपंचायतचं गुणगौरव व्यासपीठावरील दयानंद चोरगे असतील, सन्माननीय माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, देवानंद फले असतील, बुवा साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी चांगल्या कामाचं व्यायामशालेचं निमित्त आहे, परंतु तुझ्या कामाचा लेखाजोखा या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर मांडलं आणि म्हणून जे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाचं चांगलं चर्चा होत असतो आणि म्हणून व्यायाम आणि व्यायाम बद्दलची माहिती, आरोग्याची संकल्पना बुवासाहेबांनी सुद्धा काही व्यसनांच्या संदर्भात जे बोलले, त्या व्यसनांमुळे फायदा होतो या नुकसान होतो त्याचं वर्णन केलं, ते सुद्धा खूप घेण्यासारखं आहे. देवानंद आजही जिम करतो आणि त्याचा फायदा काय होतो तेही सांगितलं. कारण जंगलाच्या भागामध्ये राहणारी जी लोक आहेत, जी लोक डोंगर दऱ्या उतरून चढून आणि जात आहेत आणि गाभार कष्ट करतायत, त्यांना आपण कोविडच्या वेळेला सुद्धा बघितलं का ग्रामीणच्या डोंगर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी, प्रतिकार शक्ती इतकी मजबूत होती, त्याच्यामुळे त्यांना स्पर्श करू नाही शकलं आणि म्हणून देवानंद फले म्हटलं त्याचा फायदा जे आहे, कारण आपलं खाणं आणि जाग्यावर बसणं सारखं शरीराला तसं व्यायाम होत नसल्यामुळं आजार जे आहेत आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत आणि म्हणून ते करणं खूप गरजेचं आहे. 80 ते 89 या कालामध्ये मी सुद्धा सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास 4 तास करत होतो आणि कुस्ती करत होतो. तर त्यावेळेला याचा उपयोग काय होतो ते व्यायामाचं, तर कितीतरी वर्ष कधी हॉस्पिटलला जावं लागलं नाही, कधी ताप थंडीने आली, कितीतरी वर्ष गोळी घ्यायची गरज नाही पडली. परंतु जसं 40 नंतरचा जो प्रवास आहे त्याच्यानंतर आपलं काम आणि आपलं एकूण आराम आणि खाणं पिणं आणि झोप या गोष्टीमध्ये खूप बदल होत जातो आणि मग याच्यामुळे ऑटोमॅटिक जे आहे तुम्हाला कुठलं ना कुठलं आजाराची सुरुवात होतो आणि म्हणून त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यायाम करणं गरज आहे. सरवली गाव म्हटलं की गेली 20 वर्ष मी या ग्रामपंचायतीमध्ये किंवा या गावामध्ये जी विकास कामं झाली त्या सगळ्या विकास कामांचा साक्षीदार म्हणून होण्याचं मला सौभाग्य लाभलं आणि या गावामध्ये अनेक गोष्टी घडल्या. त्या सर्व गोष्टीमध्ये सहभाग हा माझा निश्चितपणे राहिलेला आहे. आज या ठिकाणी राजने जे काम केलेलं आहे, खऱ्या अर्थाने एक सरपंच म्हणून तरुणांसाठी किंवा इतर सरपंचांसाठी एक आदर्श ठेवण्याचं काम त्याने या ठिकाणी केलेलं आहे. तिन्ही गावांमध्ये आपल्या तरुणांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामशाळेमध्ये जे आवश्यक असलेल्या मशिनरी आहे, चांगल्या प्रकारचं साहित्य आहे, ते देण्याचं काम आणि स्वखर्चाने ते केलेलं आहे. राज, मी तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये देखील तुझ्याकडून अपेक्षित आहे. निश्चितपणे भविष्यासाठी तुला मी शुभेच्छा देतो.
आणि ह्या गावामध्ये मैदानाचा उल्लेख केला आमच्या दयानंद सुर्वे साहेबांनी, तर ते मैदान जे आहे खरं तर मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे अभिमान वाटेल की ते MIDCचं मैदान होतं. ते MIDCचं मैदान आपण त्या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांकडे जे आपले उद्योग मंत्र्यांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या मैदानाची NOC आपण खरं तर MIDCचे त्या ठिकाणी ते प्लॉट कॅन्सल करून मैदानासाठी NOC घेतली. आज देखील त्या मैदानाची अर्धीच NOC आपल्याला मिळालेली आहे, अर्धी अजून बाकी आहे. ती देखील मिळवण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे करू. आता तो उद्योगमंत्री आपल्या पक्षाचे आहेत, त्यामुळे ते काम अतिशय सोपं आहे, निश्चितपणे ते करता येईल. या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लोक आहेत, खरं तर कुस्तीपट्टू आहेत, सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी लोक आहेत आणि म्हणून जेव्हा गावाचं सहकार्य मिळतं त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं विकास काम होत असतं. काही ठिकाणी लोक विकास काम करत नाही, आयुष्यभर खोटं बोलण्यात त्यांचं आयुष्य गेलेलं असतो, पण तरी देखील ते आपलं सांगत चुकताय, आम्ही हे केलं मी ते केलं, पण तुम्ही चांगलं काम केलंय. निश्चितच तुमच्या कामाचं या ठिकाणी मी कौतुक करतो. खऱ्या अर्थानं अभिनंदन मी करेन की त्यांनी ह्या व्यायामशाळेमध्ये स्वखर्चाने काम करून लोकांच्या सेवेसाठी जी सेवा उभारली आहे. मला वाटतं येत्या काळामध्ये या व्यायामशाळेमुळे इथे हॉस्पिटल कमी होतील अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की माणसाच्या गरजा 3, रोटी, कपडा और मकान. मला वाटतं अजून आपल्या 3 गरजा वाढलेल्या आहेत. तर शिक्षण चांगलं पाहिजे, चांगल्या हॉस्पिटल पाहिजे आणि चांगल्या व्यायामशाळा पाहिजे. व्यायामशाळेचं जे महत्व आहे की जर तुम्ही व्यायाम नित्यनियमाने करत असाल तर तुम्हाला हॉस्पिटलची गरज लागणार नाही. तर आपण आपल्या आयुष्याची सुरुवात शिक्षणाने करतो आणि शेवट आपल्याला असं वाटतं की आपण खूप पैसा कमवला तर आपलं शेवट चांगलं होईल. पण मित्रांनो, हे गणित चुकीचं आहे. त्याच्यासाठी मधला जो काळ येते त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण धीरूभाई अंबानी सारख्या ज्याचं जगामध्ये नंबर लागतं की श्रीमंतीमध्ये खूप पैसा, पण मला वाटतं वयाच्या शेवटच्या 15 वर्षामध्ये त्याला मुगाच्या पाण्यावरती आयुष्य काढावं लागलं. ही परिस्थिती आपली येता कामा नये. आणि सगळ्या गोष्टी असूनही आपण जर व्यायाम नाही केला, योगा नाही केला तर तुम्हाला माहिती आहे शरीरामध्ये काय त्रास चालू होतात. कारण आपलं खाणं, ह्या भागामधलं जे आपल्या समाजाचं खाणं आहे ते आपल्याला माहिती आहे. आपण हळदी समारंभ, लग्न, डाळ मुंडी आणि तेलकट हे पदार्थ आपले खास चवीचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉल हे फेमस झालेली गोष्ट आहे. बऱ्याचशा लोकांना नसेल ही, पण त्या उत्पन्न होतात 40 नंतर. त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे, निरोगी आयुष्य जगलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आपल्या कामामध्ये गुंतून सांगतो मला वेळ नाही, पण मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी 1 तास द्यायला पाहिजे. आज मी ह्या अनुभवातून खूप गेलो मित्रांनो. मला युरिक ऍसिडचा त्रास होता, माझ्या लेफ्ट साईडचा माझ्या पायाचा जे घुटणा होता तो चालायलाही मला त्रास व्हायचा. अशी परिस्थिती, म्हणजे चालणं कठीण होतं. एकदा तर मी हाँगकाँगला फिरायला गेलो आणि तिथे चालायला मला एक काठी घ्यायला लागली हातात. त्या छडीच्या साह्याने मी चालायला लागलो, एवढा मला तो पाय दुखायचा. तर मित्रांनो, जेव्हा मी जिम चालू केली, खऱ्या अर्थाने सांगतो मी आज 140 किलोचा स्क्वॉट आजही मारतो. अशा प्रकारे ही अशीच कामं करा लोकउपयोगी. अशा प्रकारच्या माझ्या पुढच्या शुभेच्छा असतील. खूप चांगल्या पद्धतीने ते जिमचे आयोजन, जिम टाकली आणि त्याचं लोकार्पण त्या व्यासपीठावर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे हस्ते तुम्ही जे केलं, मनापासून राज ठाकरे आणि त्याच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 5 वर्षापूर्वी ही म्हणजे ग्रामपंचायत आम्ही लढलो होतो. प्रथम संध्या चौधरी या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी त्यांची निवड झाली. त्याच्यानंतर आमचे जहीद चौधरी त्यांची मिसेस या ठिकाणी सरपंच झाली. पण त्यांच्या दोघांमध्ये जे काही कार्यक्रम केले आम्ही सर्व म्हणजे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचो. खरं तर या गावामध्ये आपण येत असताना या MIDC मध्ये जो ग्राउंड आहे
तो ग्राउंड मागच्या 5 वर्षापूर्वी वेगळ्या पद्धतीचा ग्राउंड होता, पण ज्या पद्धतीने आमच्या या ज्या टीमनी ते ग्राउंड ज्या पद्धतीने त्यांनी ते जे केलं ते खरं तर आपण नेहमी स्टेडियम बघतो अशा पद्धतीने त्यांनी स्टेडियम तिथे केले. वेगवेगळे आपले हुतात्म्यांचे त्यांनी तिथे चित्रकट करून टाकले आणि चांगले थोर जे नेते आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा असे नामवंत संतांचे त्यांनी त्या ठिकाणी प्रतिमा त्या हाताने करून आणि खरोखर ज्या वेळेला आपण प्रकाश ज्योतामध्ये तिथे क्रिकेट खेळतो त्यावेळेला असं वाटतं की तो स्टेडियमच आपण जर ऑलिम्पिक मध्ये आपण खेळतो अशा पद्धतीने त्यांनी त्या ऑलिम्पिकचं काम केलं. खरं तर त्या मागचे सरपंचांना सुद्धा मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. हे जर असताना खरोखर सुसंस्कृत आपलं गाव कसं पाहिजे या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक वर्षी त्यांनी झाडे वाटप, झाडे लावणं आणि जे कार्यक्रम करत असतात. मला तर त्यांना राज ठाकरे यांना मागच्या 26 जानेवारी रोजी आपल्या या निवडणुकीतून त्यांना मान मिळाला. त्या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या भाषणा म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी 26 जानेवारी रोजी ते त्या ठिकाणी आपण त्यांना बोलवलं. खरं एक सन्मानपूर्वक आपल्या या ग्रामपंचायत एक वैशिष्ट्य म्हणून राज ठाकरे त्यांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला. प्रथमतः जी सर्व गावकरी मंडळी व आजूबाजूच्या परिसरातून जे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजर झाले त्यांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. आणि कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून नाही ते हजेरी लावली कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमासंदर्भात मला शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो. सुरुवातीला गावकरी मंडळींमधून काही जी युवा वर्ग आहे खास करून सरवलीचा युवा वर्ग माझ्याकडे आला आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला आमच्या गावामध्ये जिमचं साहित्य नाही तर आपल्याकडून आपल्या माध्यमातून या संदर्भात काही पूर्तता होईल का. तर मी त्यावेळेला त्यांना शब्द दिला की ठीक आहे, मी माझ्या स्वखर्चातून तुम्हाला या जी जिम आहे तिथे पूर्ण साहित्य देईन. हे आश्वासित केल्यानंतर इतर ही ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणाने इतर जे 2 गाव आहेत यांनी तशी मागणी केली. मी त्यांना शब्द दिला आणि आज त्या शब्दाची पूर्ती करतोय की मी माझ्या स्वखर्चातून 3 गावांना जिमचं साहित्य आणि जे मोठ्या प्रमाणात जे जिमची लागणारे ज्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत.